मित्रांनो, एआय ने असं स्वरूप आता धारण केलेलं आपल्याला दिसतंय की आपण अगदी सिंगल पर्सन कंपनी सुरू करू शकतो. हो, येस, इट इज पॉसिबल. म्हणजे कसं बघा, आता सॉफ्टवेअर कंपनी म्हटली की त्याच्यामध्ये एक टीम आपल्याला लागते. एक प्रोजेक्ट मॅनेजर असतो. त्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या हाताखाली वेगवेगळे टीम मॅनेजर असतात. आणि प्रत्येक टीम मॅनेजरच्या हाताखाली म्हणजे टीम लीड म्हणतो आपण त्याला, आणि त्या प्रत्येक टीम लीडच्या हाताखाली पुन्हा नंबर ऑफ पर्सन असतात, जे ज्युनियर सिनियर प्रोग्रामर्स असतात, डेव्हलपर्स असतात वगैरे. मग आता ही टीम जी आहे, ही पूर्ण टीम काम करते आणि ते फायनल सॉफ्टवेअर जे आहे ते तयार होत असतं. परंतु आता एआयच्या मदतीने हे असं पॉसिबल झालंय की एक सिंगल पर्सन एंटायर प्रोजेक्ट बिल्ड करू शकतो. आणि मग हे सगळं करण्यासाठी अशा प्रकारचे टूल्स मार्केटमध्ये आलेले आहेत, किंवा अशा प्रकारचे मॉडेल्स मार्केटमध्ये आलेले आहेत की जे सध्या आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा, काय म्हणू आपण, की एक धमाका करताना आपल्याला दिसत आहेत. नुकतंच काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं, एक मॉडेल अँथ्रोपिकचं जे क्लॉड नावाचं आहे, क्लॉड कोड, त्यांनी त्यांचे काही प्लगइन्स वगैरे डिक्लेअर केले आणि शेअर मार्केट जे आहे पूर्ण जगाचं, ते धडामकन कोसळलं. मग आता ही एवढी दहशत आय टी इंडस्ट्रीमध्ये या मॉडेलची का आहे? कारण ते मॉडेल तेवढं पॉवरफुल आहे. आज आपण कोडिंग कट्टाच्या या व्हिडिओमध्ये क्लॉड कोड जे आहे ते आपण घेऊन आलेलो आहोत. क्लॉड कोडच्या मदतीने आपण एक रिअल प्रॉडक्ट या ठिकाणी बिल्ड करणार आहोत. आणि त्याला प्रॉपरली डेव्हलप करण्यासाठी आपल्याला जे पॉवरफुल एन्व्हायरमेंट लागणार आहे, ज्याला आपण आयडीई असं म्हणतो. आणि आज आपण असाच एक एजंटिक आयडीई आपण या ठिकाणी यूज करतोय, जो गुगलने डेव्हलप केलेला आहे, आणि त्याचं नाव आहे अँटी ग्रॅव्हिटी. दोन पॉवरफुल टूल्स आपण आजच्या या सेशनमध्ये घेऊन आलेलो आहोत. मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघत आहात. आणि आपण जो प्रॉडक्ट या ठिकाणी आज बिल्ड करणार आहोत, जे सॉफ्टवेअर आपण या ठिकाणी तयार करणार आहोत, वेब ॲप्लिकेशन, त्याची पहिले एक झलक तुम्ही बघा. आणि मग आपण हे कसं बिल्ड करायचं स्टेप बाय स्टेप, दोन पॉवरफुल टूल्स वापरून. एक तुमचा क्लॉड कोड नावाचा जो मॉडेल आहे एन्थ्रोपिकचा, तो आपण यूज करतोय. आणि अँटी ग्रॅव्हिटी नावाचा जो एजंटिक आयडीई आहे तो आपण यूज करतोय. दोघांचं कॉम्बिनेशन करून आजचं आपलं हे अगदी धमाकेदार सेशन होणार आहे. शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप बघा. आणि मग शेवटी कन्क्लुजन तुम्ही काढा की सिंगल पर्सन एक पूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो का. आणि जर यस असेल तर तसं कमेंट करून तुम्ही मला शेवटी सांगा. चला, आता आपण बघूयात की पहिल्यांदा कुठलं प्रॉडक्ट आपण या ठिकाणी बिल्ड करणार आहोत. आपला प्रोजेक्ट इथे रन होतोय बघा आता. आणि इथे तुम्हाला आता वेगवेगळे प्रॉडक्ट्स या शॉपिंग कार्टमध्ये ॲड करण्यासाठी दिसत आहे बघा. हा स्टोअर तुमचा रेडी आहे. ओके. आता याच्यामध्ये हा वरती कार्ट तुम्हाला दिसतोय. आता आपल्याला समजा याच्यातला हा जो हेडफोन आहे हा बघायचा आहे. तुम्ही व्ह्यूला क्लिक केलं की हेडफोनचं डिटेल तुम्हाला इथे दिसतंय बघा. आणि तुम्ही ॲड टू कार्ट बटनला क्लिक करा. मग तो प्रॉडक्ट तुमच्या कार्टमध्ये ॲड होईल. ॲडेड एक्स्ट्रा हेडफोन टू कार्ट असं तो म्हणतोय. आणि इथे तो कार्टमध्ये ॲड झाला. तुम्ही असे प्रॉडक्ट ॲड करा. मग इथे कार्टवर क्लिक केल्यानंतर मग तो तुम्हाला त्या कार्टची समरी दाखवतोय बघा. कार्टमध्ये जेवढे प्रॉडक्ट असतील, तुम्ही जेवढे ॲड केले सगळे दिसत आहेत. आणि प्रोसीड टू चेकआउट नावाचा तुम्हाला इथे ऑप्शन दिसतोय बघा. प्रोसीड टू चेकआउटला क्लिक केल्यानंतर मग तो याच्या पुढचं डिटेल तुम्हाला विचारतोय. तुमचा ईमेल आय डी, तुमचा फर्स्ट नेम, लास्ट नेम, सिटी, झिप कोड, सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही देऊन आणि मग प्लेस ऑर्डर बटनला क्लिक केलं की तुमची ऑर्डर या ठिकाणी प्लेस होऊन जाईल. आता मी या ठिकाणी सपोज इन्फॉर्मेशन आणि तो आपल्याला देतो, म्हणजे मी कार्ड नंबर पेमेंटसाठीचा इथे देतोय डमी. कार्डचा एक्सपायरी नंबर, CVV वगैरे या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. डमी म्हणून भरायचं आहे आता इथे. ठीक आहे. आणि प्लेस ऑर्डरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुमचा CVC कोड पण तुम्हाला काहीतरी द्यायचा आहे. प्लेस ऑर्डर केल्यानंतर तुमचा ऑर्डर कन्फर्म झालेला आहे असं तो आपल्याला या ठिकाणी दाखवतो. आणि कंटिन्यू शॉपिंगला क्लिक केल्यानंतर परत तो आपल्या होम पेजवर येऊन जातो. आणि आता तुमचं शॉपिंग कार्ट एम्प्टी झालेलं आहे. कम्प्लीट फंक्शनॅलिटी त्या ॲपची या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे आता हा जो आपण प्रॉडक्ट बघितला म्हणजे ऑनलाईन स्टोअर, हा स्टेप बाय स्टेप कसा बिल्ड करायचा आपण आता या ठिकाणी बघूयात. आता याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण वन बाय वन या ठिकाणी प्रिपेअर करूयात. आणि कम्प्लीट प्रोजेक्ट मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवतो. मित्रांनो, एआय हा आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. प्रत्येकाला एआय शिकणं हे गरजेचं आहे. मग तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही शिक्षक असाल, कुठे जॉब करत असाल, इवन तुम्ही हाऊसवाईफ असाल, किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्हाला प्रत्येकाला एआय येणं गरजेचं आहे. आता एआय हा खूप मोठा विषय आहे. एआय तसा एक मोठा समुद्र आहे. आणि या एआय मधून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं जनरेटिव्ह एआय आहे,
वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट जनरेट करण्यासाठी आपण ते वापरतो. मग त्यात तुम्ही इमेजेस जनरेट करा, व्हिडिओ जनरेट करा, वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट तुम्ही जनरेट करू शकतात जनरेटिव्ह एआयच्या मदतीने. एजंटिक एआय तर त्याच्यापेक्षा वेगळा आहे. एजंटिक एआय हा तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला मदत करतो. जसं की तुम्हाला हॉटेल बुक करायचे आहे, तुमचं विमानाचं तिकीट बुक करायचं आहे, कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी, तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये तो एजंटिक एआय तुम्हाला मदत करू शकतो. आणि त्याच्याही पलीकडे आता तुम्हाला एआय वापरून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मग तुम्ही एआय एजंट्स तयार करून देऊ शकतात किंवा तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही एआय एजंट्स तयार करून घेऊ शकतात. याच्यासाठी एआय ऑटोमेशन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट झालेला आहे. मग आता हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल तेही मराठी भाषेमध्ये, तर कोडिंग कट्टाच्या माध्यमातून तुम्हाला हे आता शक्य आहे. आपण एआयचा एक मास्टर कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये जनरेटिव्ह एआय पासून तर एआय ऑटोमेशन पर्यंतच्या सगळ्या गोष्टी मराठी भाषेमध्ये आपण शिकवतो. या कोर्सची फीस जी आहे ती 10,000 रुपये आहे. परंतु कोडिंग कट्टाचे जे आपले सबस्क्रायबर्स आहेत किंवा युजर्स आहेत त्यांच्यासाठी 50% आपण डिस्काउंट ठेवलेला आहे. आणि फक्त 5,000 रुपयामध्ये तुम्हाला हा संपूर्ण कोर्स करता येऊ शकतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला जवळपास तुम्ही एआय मध्ये कम्प्लीट मास्टर होऊन जाल. तुम्हाला अजून कुठलेही कोर्स करायची गरज पडणार नाही. आणि तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, इव्हन तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये नक्की तुम्ही एआयचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकणार आहात. जर तुम्हाला या कोर्समध्ये इंटरेस्ट असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवर तुम्ही पर्सनल मेसेज करा. तुम्हाला कोर्सचं डिटेल त्या ठिकाणी आम्ही देऊ. आणि लवकरच आपल्या कोर्सची बॅच 1 एप्रिल पासून सुरू होते आहे. त्या बॅचमध्ये तुमचं नाव नोंदवा आणि ही सुवर्ण संधी जी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे तिचा फायदा करून घ्या. बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो IDE आहे, ज्याचं नाव आहे अँटी ग्रॅव्हिटी, तो कुठून आणि कसा डाउनलोड करायचा ते मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी तुम्ही गुगलमध्ये सर्च करा, डाउनलोड अँटी ग्रॅव्हिटी. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला ही पहिलीच लिंक या ठिकाणी मिळते बघा, antigravity.google, कारण हे गुगलचं प्रॉडक्ट आहे. आणि तुम्हाला माहिती असेल VS कोड नावाचा एक मायक्रोसॉफ्टचा IDE आहे, ओपन सोर्स आहे. बिलकुल त्याचाच क्लोन त्यांनी तयार केलेला आहे गुगलने. आणि या अँटी ग्रॅव्हिटीमध्ये जे एन्व्हायरमेंट आहे ते VS कोड सारखं आहे. म्हणजे जे VS कोडचे युजर असतील त्यांना अँटी ग्रॅव्हिटीबद्दल खूप काही सांगायची गरज नाही पडणार. म्हणजे एन्व्हायरमेंट सेम आहे, बिलकुल लुक सेम आहे, त्याच पद्धतीने इथे प्रोजेक्ट डेव्हलप केला जातो. आता या लिंकवर क्लिक केल्यानंतर हे अँटी ग्रॅव्हिटी तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी मिळत आहे बघा. मॅक्ससाठी तुम्हाला इथून डाउनलोड करता येईल, हे विंडोजसाठी आहे आणि हे लिनक्ससाठी आहे. आपण इथून विंडोजसाठी डाउनलोड करतो आहोत तर या ठिकाणी क्लिक करा आणि त्याचा सेटअप जो आहे तो डाउनलोड होईल. आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही डबल क्लिक करून तो सेटअप इन्स्टॉल करून घ्या. आता मी माझ्याकडे डाउनलोड करून इन्स्टॉल केलेला आहे म्हणून मी ही स्टेप स्किप करतो. तुम्ही इथे क्लिक करून पहिले डाउनलोड करा आणि मग त्याच्यानंतर पुढची स्टेप आपण या ठिकाणी बघतो आहोत. ठीक आहे, आता अँटी ग्रॅव्हिटी डाउनलोड केल्यानंतर ते साधारणपणे या डेस्कटॉपवर इथे दिसतंय बघा, हा आयकॉन अशा पद्धतीने असेल. आणि हे अँटी ग्रॅव्हिटी जे टूल आहे हे तुम्ही इथून मग यूज करणार आहोत. आता आपल्याला अँटी ग्रॅव्हिटी हे टूल वापरायच्या अगोदर याच्यामध्ये काही पॅकेजेस देखील लागणार आहेत. आणि ते पॅकेजेस वगैरे आपल्याला क्लाउड नावाचा जो त्यांचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्या डॉक्युमेंटेशनमधून आपल्याला ते सगळं घ्यावं लागतं. तर मी पहिल्यांदा अँटी ग्रॅव्हिटी सुरू करून तुम्हाला त्याचं एन्व्हायरमेंट दाखवतो. बघा आता अँटी ग्रॅव्हिटी मी स्टार्ट केलेला आहे. बघा आता हा अँटी ग्रॅव्हिटी या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि या अँटी ग्रॅव्हिटीमध्ये आपण आपला एक नवीन प्रोजेक्ट तयार करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एक फोल्डर क्रिएट करून घ्यायचं आहे. मी इथे डेस्कटॉपवरच एक फोल्डर क्रिएट करून घेतो बघा. एक या ठिकाणी न्यू फोल्डर मी क्रिएट करतो आणि या फोल्डरला आपण नाव देऊयात. आता आपला ऑनलाईन शॉपिंगचा आपण ॲप बनवतो आहोत तर मी ते त्याला ऑनलाईन स्टोअर असं मी एक नाव देतो फोल्डरला. आणि हे फोल्डर त्या अँटी ग्रॅव्हिटीमध्ये ओपन करायचं. इथे तुम्ही फाईलमध्ये जा आणि इथे ओपन फोल्डर बटनला क्लिक करा. आणि इथून आपल्याला ते जे डेस्कटॉपवर ते फोल्डर आहे ऑनलाईन स्टोअर नावाचं, ते फोल्डर तुम्हाला इथे फक्त सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे ते फोल्डर ओपन होईल आणि आपला एंटायर प्रोजेक्ट जो आहे तो या फोल्डरमध्ये क्रिएट होईल. इथे तुम्हाला यस बटनला क्लिक करायचं आहे आणि या फोल्डरमध्ये आपला जो प्रोजेक्ट आहे तो बिल्ड होणार आहे. ऑनलाईन स्टोअर आपण या ठिकाणी बिल्ड करतो आहोत. इट्स ओके. आता तुम्हाला या बाजूला बघा इकडे, आता जेव्हा तुम्ही इथे कोड विथ एजंटसाठी Ctrl L प्रेस करतात कीबोर्डवर, त्यावेळेला तुम्हाला इकडे एक एजंट त्याचा या ठिकाणी दिसतो बघा. आता इथे तुम्हाला अँटी ग्रॅव्हिटीचा जो एजंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे.
त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तुमच्या प्लॅटफॉर्मवर. मी माझ्या गुगल अकाउंटमधून लॉग इन करून घेतो. ओके. आणि या बाजूला बघा आता इथे तुम्हाला हा एजंट दिसतोय बघा. ऑनलाईन स्टोअरसाठी हा एजंट आहे आणि हे तुमचं फोल्डर आहे आणि जी काय ॲक्टिव्हिटी तो करेल ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मधल्या स्क्रीनमध्ये दिसणार आहे. पहिल्यांदा आपल्याला काही पॅकेजेसची या ठिकाणी गरज पडणार आहे. आता इथे तुम्हाला जे वेगवेगळे मॉडेल्स यूज करायचे आहेत त्याच्यामध्ये बघा या इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे मॉडेल दिसत आहेत बघा. त्याच्यामध्ये जेमिनी 3.1 आहे, जेमिनी 3.1 प्रो आहे, जेमिनी फ्लॅश आहे आणि क्लॉडचं जे मॉडेल आहे, आता क्लॉडचे 2 मॉडेल आहेत बघा इथे. एक सॉनेट 4.6 आहे आणि हे मॉडेल आहे बघा इथे क्लॉडचं ओपस 4.6. हे ओपस 4.6 जे आहे हे कोडिंगसाठी पॉवरफुल असं मॉडेल आहे आणि हे तुम्हाला आता नॉर्मली आपण जेव्हा यूज करतो तेव्हा त्याला आपल्याला त्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि मगच ते आपल्याला वापरता येतं. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे अँटी ग्रॅव्हिटीमधून तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी वापरता येणार आहेत. आपण हे मॉडेल यूज करणार आहोत पण त्याच्या अगोदर आपल्याला काही पॅकेजेस या ठिकाणी इन्स्टॉल करायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा. आपल्याला क्लॉडची जी साईट आहे त्या ठिकाणी यायचं आहे. तुम्ही इथे गुगलमध्ये जाऊन क्लॉड डॉक्युमेंटेशन जे आहे ते तुम्हाला सर्च करायचं आहे. इथे क्लॉड कोडची साईट आहे ती ओपन करा आणि क्लॉड कोडच्या साईटवर तुम्हाला क्लॉडचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे. आता इथे बघा क्लॉड कोड डॉक्स ही पहिलीच लिंक तुम्हाला दिसते बघा. ठीक आहे. क्लॉड कोड डॉक्स या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि इथे हे क्लॉड कोडचं एक कम्प्लीट डॉक्युमेंटेशन तुम्हाला दिसते की कशा पद्धतीने तो तुम्ही वापरतात वगैरे. कॉपी पेज नावाचा ऑप्शन दिसतो बघा. इथे तुम्ही पहिल्यांदा बिल्ड विथ क्लॉड कोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बिल्ड विथ क्लॉड कोडवर आल्यानंतर इथे तुम्हाला काही क्लॉड कोडचे जे फीचर्स आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. तुम्ही नक्की ते वाचा. इथे बघा याच्यामध्ये आज आपण जी गोष्ट यूज करणार आहोत ती म्हणजे टीम एजंट कशा पद्धतीने यूज केला जातो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्ही कम्पॅरेटिव्हली सगळ्या गोष्टी बघतात. सगळं डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आणि हे सगळं डॉक्युमेंटेशन तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने आपला जो टीम एजंट आहे तो या ठिकाणी काम करतो. आणि मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे बघा. हा जो टीम एजंट आहे त्याच्यासाठी काही पॅकेजेस इन्स्टॉल करावे लागतील. तर तुम्ही या ठिकाणी कॉपी पेज या बटनला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या अँटी ग्रॅव्हिटीमध्ये इथे तुम्हाला लिहायचं आहे इथे इन्स्टॉल दीज असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि मग त्याच्या खाली इन्स्टॉल दीजच्या खाली तुम्हाला ते जे पॅकेजेसचा आपण कॉपी केलेला कोड आहे तो या ठिकाणी तुम्हाला इथे तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे आणि मग त्याला तुम्हाला रन करायचं आहे. मग आता तो सगळं इन्फॉर्मेशन गॅदर करेल आणि आपल्याला ज्या ज्या पॅकेजेसची आवश्यकता पडणार आहे याच्यासाठी ते सगळे पॅकेजेस तो या ठिकाणी इन्स्टॉल करेल. आता त्याचं इन्स्टॉलेशन काही वेळात पूर्ण होईल आणि मग त्याच्यानंतर आपला जो प्रोजेक्ट आहे तो बिल्ड करायला आपल्याला सुरुवात करता येईल. म्हणजे हे आता एखादं ॲप्लिकेशन जेव्हा आपल्याला डेव्हलप करायचं असतं तेव्हा ते एक टीम वर्क असतं. म्हणजे अनेक लोक त्या टीममध्ये काम करत असतात. मग आता जेव्हा आपण क्लॉड यूज करतोय त्यावेळेला त्याच्यात वेगळं काय आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून घेणं खूप गरजेचं आहे. समजा तुम्ही सब एजंट कन्सेप्ट जर यूज करत असाल तर सब एजंट कन्सेप्टमध्ये काय असणार आहे बघा. एक मेन एजंट असेल आणि तो मेन एजंट जो आहे तो बाकीच्या एजंट्सकडून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेणार आहे. समजा त्याच्यात एक एजंट आपण या ठिकाणी क्रिएट केला आणि याला आपण सांगितलं की तू फ्रंट एंडचा जो UI आहे युजर इंटरफेस क्रिएट कर. दुसरा एजंट आहे याला सांगितलं तू बॅकएंड फॅसिलिटी ज्या ज्या काही लागणार आहे त्या तू डेव्हलप कर. तिसरा जो एजंट आहे त्याला आपण सांगितलं की तू पूर्ण ॲप्लिकेशन टेस्टिंग करून त्याला डिप्लॉय वगैरे कर. म्हणजे प्रत्येक एजंट वेगवेगळ्या पद्धतीने काम करतील. आणि मग इथे कसं होणार आहे बघा. हा पहिला एजंट त्याचं काम इंडिपेंडेंटली करेल आणि कोणाला रिपोर्ट करेल तो मेन एजंटला रिपोर्ट करेल. दुसरा एजंट त्याचं काम करेल आणि मेन एजंटला रिपोर्ट करेल. तिसरा एजंट त्याचं काम करेल मेन एजंटला रिपोर्ट करेल. मग याचा ड्रॉबॅक काय होता बघा. याचा डिसएडव्हान्टेज असा होता की हे जे 2 एजंट आहेत हे एकमेकाबरोबर कुठेही कम्युनिकेशन करणार नाहीत. त्यामुळे याने पहिल्या एजंटने केलेलं काम आणि दुसऱ्या एजंटने केलेलं काम हे दोघांना एकमेकाला काय म्हणू आपण कॉम्पॅटिबल राहतील याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे तिथे कॉम्पॅटिबिलिटी इश्यू जो आहे तो क्रिएट होऊ शकतो. म्हणजे आता जसं सॉफ्टवेअर कंपनीमध्ये वेगवेगळे टीम मेंबर जेव्हा काम करत असतील तेव्हा ते एकमेकाशी कम्युनिकेशन करतात. त्यांचं एकमेकाबरोबर कॉर्डिनेशन असतं आणि ते अशा पद्धतीने डेव्हलपमेंट करतात की यांचा आउटपुट आणि यांचा आउटपुट एकमेकाला कॉम्पॅटिबल असला पाहिजे. मग हे सगळं या ठिकाणी जो प्रॉब्लेम होता तो ओव्हरकम करण्यासाठी
इथे एजंट टीम्स नावाचा कन्सेप्ट आता आपण यूज करतो आहोत. एजंट टीममध्ये कसं असेल, एक मेन एजंट असेल आणि त्याच्यानंतर हे बाकीचे जे एजंट असतील ते सब एजंट ज्यांना म्हणतो आपण, ते सब एजंट आता एकमेकाबरोबर कम्युनिकेशन देखील करणार आहेत. त्यामुळे काय होईल की एका एजंटने केलेलं वर्क दुसऱ्या एजंटला कॉम्पॅटिबल असणार आहे आणि प्रॉपर फंक्शनॅलिटी त्या ठिकाणी बिल्ड होतात. म्हणजे कुठलेही बग्स त्याच्यामध्ये राहत नाही आणि सगळे मॉडेल जे जे इथे तयार होतात ते एकमेकाबरोबर प्रॉपर इंटिग्रेट करून तयार होत असतात. हा याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि हे जे कन्सेप्ट्स आहेत एजंट टीमचे, हे वापरण्यासाठी म्हणून आपल्याला काही पॅकेजेसची या ठिकाणी गरज पडते, जे आपण आता या ठिकाणी इन्स्टॉल करतो आहोत. आता आपले पॅकेजेस जे आहे ते इन्स्टॉलेशन चालू आहे. त्याचं इन्स्टॉलेशन आता अँटी ग्रॅव्हिटीमध्ये पूर्ण झालं की मग आपला उर्वरित पार्ट जो आहे प्रोजेक्ट बिल्ड करायचा तो आपण या ठिकाणी बघतो आहोत. ओके, बघा आता आपला अँटी ग्रॅव्हिटीमध्ये सगळे पॅकेजेस इन्स्टॉल झालेले आहेत आणि इकडे बघा आपल्या ऑनलाईन स्टोअरमध्ये तुम्हाला ते पॅकेजेस जे आहे ते या ठिकाणी दिसत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे एजंट्स आपण या ठिकाणी आता बिल्ड करून आपलं जे फायनल प्रॉडक्ट आहे ते बनवणार आहोत. आता मी हा जो स्टोअर आहे आपला ऑनलाईन स्टोअर, तो बनवण्यासाठी जो प्रॉम्प्ट आहे तो ChatGPT कडून मी लिहून घेतला. तर आपण इथे तो प्रॉम्प्ट जो आहे तो मी पेस्ट करतो. हा ChatGPT कडून मी एक पूर्ण प्रॉम्प्ट लिहून घेतला. मी तुम्हाला तो प्रॉम्प्ट कसा आहे ते नंतर समजून सांगतो. आता याला आपण पहिल्यांदा रन करायला देऊयात. आता तो ॲप्लिकेशन बिल्ड करायला सुरुवात करेल आणि आपला जो ऑनलाईन स्टोअर आहे तो आता या ठिकाणी बिल्ड होतोय. बॅकग्राऊंडला आता त्याचं काम सुरू झालेलं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला ChatGPT कडून मी तो जो प्रॉम्प्ट लिहून घेतलेला आहे तो मी त्या ठिकाणी तुम्हाला समजवतो. बघा आता ChatGPT कडून मी जेव्हा हा प्रॉम्प्ट लिहून घेतला त्याला मी पूर्ण सिस्टीम समजून सांगितली आणि त्याने मला हा सुंदर प्रॉम्प्ट लिहून दिला जो मी आत्ता त्याला दिला आहे. तो प्रॉम्प्ट आहे, यू आर अ टीम ऑफ एक्सपर्ट AI एजंट्स वर्किंग टुगेदर टू बिल्ड अ कम्प्लीट मॉडर्न ई-कॉमर्स वेब ॲप्लिकेशन. प्रोजेक्टचा गोल काय असेल बघा, क्रिएट अ फुल फंक्शनल ऑनलाईन स्टोअर वेअर युजर्स कॅन ब्राउज प्रॉडक्ट्स, ॲड प्रॉडक्ट्स टू कार्ट, अपलोड रिमूव्ह कार्ट आयटम्स, फिल कस्टमर डिटेल अँड चेकआउट. म्हणजे या फंक्शनॅलिटी त्याच्यामध्ये असतील. आणि मग ते जे एजंट आहेत, आता त्याने 4 एजंट आपल्याला या ठिकाणी बनवायला दिलेत. एजंटचे रोल काय असतील बघा, पहिला एजंट जो आहे तो UI/UX डिझाईन करेल, म्हणजे युजर इंटरफेस डिझाईन करेल, त्याच्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. दुसरा एजंट जो आहे तो बॅकएंड डेव्हलपमेंटचं काम करेल, त्याच्यासाठी या सूचना दिलेल्या आहेत. तिसरा एजंट जो आहे तो इंटिग्रेशन काम करेल बॅकएंड फ्रंट एंडचं. आणि चौथा एजंट जो आहे तो टेस्टिंग आणि बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी करेल. आणि मग फायनल गाईडलाईन्स त्याला दिलेल्या आहेत आणि एक्झिक्युशन फ्लो कसा असेल ते इथे दिलेलं आहे आणि फायनल आउटपुट त्याचा जो आहे मग तो जनरेट होईल. तर आता हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर आपलं काम या ठिकाणी सुरू झालं आहे. आता आपला अँटी ग्रॅव्हिटी जो आहे तो आपला कोड बनवतो आहे आणि या ठिकाणी आता कोड बनवताना त्याला हव्या त्या इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी आता आपल्याला द्यायच्या आहेत. मध्ये आपला प्रोजेक्ट बनायचं काम चालू आहे. इथे तो आता थिंकिंग करतोय, एक एक स्टेप या ठिकाणी प्रोसेस करतोय आणि मध्ये मध्ये आपल्याला तो काही गोष्टी विचारत जाईल. म्हणजे जेव्हा कोड त्याला या फोल्डरमध्ये राईट करायचा असेल तर आपल्या परवानगीनेच तो राईट करेल. परस्पर तो कुठलीही गोष्ट आपल्या सिस्टीमला परस्पर ॲक्सेस करणार नाही. आपल्या कॉम्प्युटरमध्ये कुठलीही फाईल सेव्ह करायची असेल तर तो आपली परमिशन घेतो, कुठलीही फाईल त्याला रीड करायची असेल तर आपली परमिशन घेतो. आपण प्रोसीड केलं तरच तो पुढे जातो, अदरवाईज या ठिकाणी तो परस्पर कुठल्याही गोष्टी करत नाही. बघा आता तो एक एक ॲक्टिव्हिटी करतोय. आता पहिला एजंट काम करतोय तुमचा, तो UI/UX डिझाईनचं काम करतोय आणि त्याने त्याचा प्लॅन पूर्ण दिला आणि इथे मला तो प्लॅन दाखवतोय आणि मी त्याला ॲक्सेप्ट करतो. मी ॲक्सेप्ट ऑल बटनला क्लिक करतो. म्हणजे मध्ये मध्ये तो तुम्हाला सांगत राहील, एक एक एजंट त्याचं काम करेल आणि तुम्ही मग त्याला परमिशन द्यायचे आहेत. बघा इथे परत तो विचारतोय, मी त्याला पुन्हा ॲक्सेप्ट ऑल करतो आणि त्या फाईल इकडे आपल्या प्रोजेक्टमध्ये ॲड होताना दिसत आहेत. बघा लेफ्ट साईडला जर तुम्ही बघितलं तर इकडे पब्लिक फोल्डर त्याने क्रिएट केलं, त्याच्यामध्ये आपला प्रोजेक्ट ॲड होतोय. इथे परत मी त्याला ॲक्सेप्ट करत जातोय. बघा प्रत्येक फाईलला तो आपल्याला विचारेल, म्हणजे प्रत्येक फाईल किंवा सब फोल्डर बनवायचा असेल तर तो प्रत्येक परमिशन घेऊन आणि मग तो बिल्ड करतो. आणि मग अशा पद्धतीने पूर्ण ॲप्लिकेशन जे आहे ते आता स्टेप बाय स्टेप तो बिल्ड करेल. तर तो इथे पहिला स्वतः ब्राउझर लॉन्च करतो टेस्टिंग करण्यासाठी. त्याचा जो पुढचा एजंट आहे तो आता ॲप्लिकेशनला टेस्ट करतोय लाईव्ह. त्याने स्वतः ब्राउझर सुरू केला आणि ब्राउझरमध्ये आपलं ते ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला तो रन होताना दिसतंय बघा समोर. त्याच्यावरती URL दिसतोय बघा, लोकल होस्ट 3000, आणि तो टेस्ट करतो एक एक फंक्शनॅलिटी. म्हणजे तो शॉपिंग कार्टमध्ये ॲड करून बघेल, चेकआउट करून बघेल, एव्हरीथिंग. म्हणजे तो 4 नंबरचा जो आपला एजंट आहे तो या ठिकाणी टेस्टिंगचं काम करतोय. प्रॉडक्ट ॲड केले त्याने, त्याच्यानंतर तो टेस्ट करतोय आणि बरोबर सगळ्या फंक्शनॅलिटी असतील तर मग फायनल जो आपला प्रॉडक्ट आहे तो लॉन्च होईल. बघा सगळं क्लिक तो करतोय. आता मी फक्त बघतोय
आणि तो स्वतः या ठिकाणी बॅकग्राऊंडला ते ॲप्लिकेशन रन करून बघतोय. बघा आता इथे तो जो हँड पॉइंटर दिसतोय तो ॲटोमॅटिक ऑपरेट होताना दिसतोय. म्हणजे मला इथे काहीही करावं लागत नाही आहे. मी फक्त समोर बसलोय आणि बॅकग्राऊंडला तो त्याला चेक करतोय आणि मग त्याला त्यात काही बग्स वगैरे दिसतील, एरर वगैरे दिसतील तर त्या तो फाइंड आउट करतोय. आणि बॅक साईडला त्याचं टेस्टिंगचं काम पण चालू आहे, म्हणजे रिपेअरिंगचं काम पण चालू आहे. आणि पुन्हा तो चेक करून बघतोय. बघा आता त्यांनी त्या प्रॉडक्टला व्ह्यू करून बघितलं आणि तो प्रॉडक्ट समोर व्ह्यू होताना दिसतोय. हे जे सगळं लाईव्ह टेस्टिंग दिसतंय आपल्याला, म्हणजे खरोखर आश्चर्यचकित करणार आहे. त्याने ब्राउझर सुरू केला, ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये स्टार्ट केलं, तो चेक करून बघतोय. आता कार्टमध्ये प्रॉडक्ट ॲड करून बघेल, चेकआउट करून बघेल आणि सगळ्या गोष्टी जर प्रॉपर होत असतील तर तो फायनल प्रॉडक्ट आपल्याला डिलिव्हर करेल. तोपर्यंत तो पुन्हा त्याला काही बग्स असतील तर त्यात तो स्वतः फिक्स करतो. म्हणजे तो टेस्टिंग एजंट जो आहे 4 नंबरचा, तो पूर्ण ओव्हरऑल टेस्टिंग करेल आणि मग फायनल प्रॉडक्ट जेव्हा प्रॉपर फंक्शनॅलिटीने तयार होईल तेव्हाच तो आपल्याला त्या ठिकाणी देणार आहे. बघा आता आपला प्रोजेक्ट पूर्ण रेडी झालेला आहे आणि फायनली तो आपल्याला इथे इन्स्ट्रक्शन देतोय. बघा, हाऊ टू रन लोकली. तुम्हाला हा प्रोजेक्ट जर लोकल मशीनमध्ये रन करायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने रन करायचा, त्याच्यासाठी तुम्हाला एन पी एम इन्स्टॉल, ते ऑलरेडी त्याने रन केलेलं आहे असं तो म्हणतो. आणि एन पी एम स्टार्ट बटनला, म्हणजे एन पी एम स्टार्ट अशी कमांड तुम्ही कमांड प्रॉम्प्टला दिली की हा यू आर एल आहे बघा त्याचा, लोकल होस्ट कोलन 3000. ब्राउझरमध्ये तुम्ही हा यू आर एल टाकला की तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो सुरू होईल. आता मी इथे लोकल होस्ट कोलन 3000 टाकला, आपला प्रोजेक्ट इथे रन होतोय बघा आता. आणि इथे तुम्हाला आता वेगवेगळे प्रॉडक्ट्स या शॉपिंग कार्टमध्ये ॲड करण्यासाठी दिसत आहे बघा. हा स्टोअर तुमचा रेडी आहे. ओके, आता याच्यामध्ये हा वरती कार्ट तुम्हाला दिसतोय. आता आपल्याला समजा याच्यातला हा जो हेडफोन आहे हा बघायचा आहे. तुम्ही व्ह्यूला क्लिक केलं की हेडफोनचं डिटेल तुम्हाला इथे दिसतंय बघा. आणि तुम्ही ॲड टू कार्ट बटनला क्लिक करा, मग तो प्रॉडक्ट तुमच्या कार्टमध्ये ॲड होईल. ॲडेड एक्स्ट्रा हेडफोन टू कार्ट असं तो म्हणतोय आणि इथे तो कार्टमध्ये ॲड झाला. तुम्ही असे प्रॉडक्ट ॲड करा. मग इथे कार्टवर क्लिक केल्यानंतर मग तो तुम्हाला त्या कार्टची समरी दाखवतोय बघा. कार्टमध्ये जेवढे प्रॉडक्ट असतील, तुम्ही जेवढे ॲड केले सगळे दिसत आहेत. आणि प्रोसीड टू चेकआउट नावाचा तुम्हाला इथे ऑप्शन दिसतोय बघा. प्रोसीड टू चेकआउटला क्लिक केल्यानंतर मग तो याच्या पुढचं डिटेल तुम्हाला विचारतोय. तुमचा ईमेल आय डी, तुमचा फर्स्ट नेम, लास्ट नेम, सिटी, झिप कोड, सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही देऊन आणि मग प्लेस ऑर्डर बटनला क्लिक केलं की तुमची ऑर्डर या ठिकाणी प्लेस होऊन जाईल. आता मी या ठिकाणी बघितलं एआय आता काय करू शकतोय. अगदी एक व्यक्ती पूर्ण प्रोजेक्ट तयार करू शकतोय. खूप साऱ्या गोष्टी एआयच्या मदतीने आता शक्य आहेत. आणि तुम्हाला एआय जर खूप चांगल्या पद्धतीने मराठी भाषेतून शिकायचं असेल तर नक्की आपला कोर्स जॉईन करा. आमची पहिली बॅच सक्सेसफुली पूर्ण झाली आणि त्या बॅचमधले सगळे सदस्य 100% सॅटिस्फाईड आहेत. सगळ्यांचा फीडबॅक देखील खूप सुंदर आहे. आणि सक्सेसफुली कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आम्ही दुसरी बॅच आता ही सुरू करतो आहोत. 1 एप्रिल पासून आपला कोर्स सुरू होईल. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्या रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि त्या कोर्ससाठी तुम्ही रजिस्टर करून घ्या. मराठी भाषेतून कोर्स करण्याची किंवा मराठी भाषेतून एआय शिकण्याची ही सुवर्ण संधी तुम्हाला मिळते आणि 50% डिस्काउंट तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. फक्त 5,000 रुपयामध्ये तुम्हाला हा संपूर्ण कोर्स करायची एक संधी आपण कोडिंग कट्टाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा फायदा घ्या. चला आता आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.